जय सद्गुरू मैत्रिणींनो, मी प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बाटी बनवणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ मी 2 वाट्या भरून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी 4 चमचे रवा टाकून घेतला आहे। तुपाचं मोहन टाकून घ्यायचं आहे आणि ही तुपाचं मोहन आपण 2 पळ्या घेतलेला आहे। ही बारीक पळी आहे त्यामुळे मी 2 पळी घेतलेली आहे। तुम्ही एक मोठी पळी घेतली तरी चालेल। यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे, चवीनुसार सोडा टाकायचा आहे आणि ओवा आपल्याला असं छान असं रगडून टाकायचा आहे आणि हे मोहन सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। याचा मुटका तयार होतो। नंतर आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी टाकून याचा गोळा तिंबून घ्यायचा आहे। एकदम चिकट तिंबायचा नाही, जसं आपण सैल चपातीला तिंबतो तसं तिंबायचा नाही, मळायचा नाही, कारण आपल्याला ह्याचा एकदम घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी गोळा हा मळून घेतलेला आहे। ह्याचे क्रॅक बघू शकता, एकदम घट्ट आहे आणि अशा पद्धतीनेच आहे। याला मऊ चिकट करून घेतलेला नाही, आबडधोबड आहे। तर रेस्टसाठी ठेवला होता 15-20 मिनटं आणि आता नंतर आपण ह्याच्यात वाटी करायला घेणार आहोत। आपण 5 ते 7 मिनटं तवा गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला तव्यात करायची आहे ती बाटी, त्यामुळे आपण ह्या ताटामध्ये छोट्या ह्या बाट्या तयार करून ठेवणार आहोत। आणि आता अशी बारीक म्हणजे चपातीच्या आपण उंडा घेतो त्या प्रमाणात हा उंडा करून घेतलेला आहे आणि हा पण उंडा आपण असा जास्त रगडून मऊ करायचा नाही आहे। असा आबडधोबड आपल्याला गोल आकार द्यायचा आहे आणि तसंच ठेवायचं आहे। तर मी एक मसाला बाटी करणार आहे, यामुळे आपण यात स्टफिंग भरणार आहे। ही स्टफिंग बटाटा, वाटाणा, तुम्हाला इतर काही भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकता, पण मी इतक्याच टाकलेल्या आहेत आणि ही भरून आपल्याला ही बाटी तयार करून घेतलेली आहे। मी निम्म्या प्रमाणात साधी बाटी आणि निम्म्या प्रमाणात मसाला बाटी केलेली आहे। ही तव्यामध्ये ठेवलेली आहे ताट, यावरती मोठं ताट मी झाकून घेतला आहे। आता ह्याला वाफ छान असं 20 मिनटापर्यंत ह्याला छान वाफ द्यायचं आहे। छान वाफरल्यानंतर आपल्याला 10 मिनटानं चेक करायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे। मी 10 मिनटानं चेक करून पलटी करून घेतलं होतं। आता 20 मिनटं तयार झालेली आहेत, छान अशी बाटी तयार झालेली आहे। आता ही बाटी आपण काढून घेणार आहोत। बघू शकतो आपण ही बाटी इतकी छान शिजलेली आहे आणि आतपर्यंत ह्याचं पूर्ण असं शिजून झालेलं आहे। ही तव्यातली बाटी कशी झाली ती सांगायला विसरू नका। आतपर्यंत असं गुलाबजामुनसारखं पूर्ण असं शिजली गेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी मसाला बाटी दाखवून घेते तुम्हाला। तुम्ही या पिठामध्ये पण काही मसाले टाकले तरी उत्तम, पण मी असे फक्त आतच मसाला भरलेला आहे। तर बघू शकता आपली मसाला बाटी पण इतकी उत्तम तयार झालेली आहे। तर ही डाळ तडका, तूप आणि गूळमध्ये मिक्स करून आपल्याला खायची आहे। अशा पद्धतीने आपल्या बाट्या तयार झालेल्या आहे। मी एक थाळी बनवलेली आहे, ही आपल्याला चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी मी बनवलेली होती। तर पाहू शकता मी मिरची वडा, भात, डाळ आणि चटणी तयार केलेली आहे, शेपूची भाजी, चपाती। तर रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।